मला बोलवायचं होतं, म्हणजे योग आलेला होता दर्शनाचा म्हणून जायला मिळत आहे. तर आता इथून पुढे जसं दर्शन होईल जर तसं शूट वगैरे करता येईल तर तुम्हाला दाखवेल. चला तर मग निघूया आता. बघा 5 वाजलेले आहेत. तर नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही बघू शकतात 5 वाजेचं टायमिंग होतं आणि घरून आम्ही निघालेलो होतो. अचानकच मैत्रिणीने सांगितलं की मी लालबागच्या राजाला जात आहे, येतेस का तू म्हणून. तर मग अचानक प्लॅनिंग झालं आणि आम्ही दर्शनासाठी निघालेलो होतो. तर जायला निघालो. तिथं घरून आम्ही गेलेलो होतो 5 वाजेला. तर तिकडे आम्ही 7-7:30पर्यंत आम्ही पोहोचलेलो होतो. तर असं देवाला जर खरंच बोलवायचं असलं ना तर मनात नसतानाही कधी कधी आपल्याला भेट व्हायची इच्छा बऱ्याचदा मनामध्ये इच्छा व्हायची की आपणही लालबागच्या राजाला गेलं पाहिजे किंवा दर्शन झालं पाहिजे. पण तिथे असणारी गर्दी वगैरे बघून म्हणजे एवढे सगळे हाल आणि शेवटी मुलं वगैरे असतात आपल्यासोबत, त्यामुळे मग कधी प्रयत्न केलाच नाही. पण भगवंताला बोलवायचं असलं तर तो कुठल्याही प्रकारे आपल्याला बोलवूनच घेतो. तर तसंच काही सोबत जे आहे ते झालेलं होतं. तर देवाला खरंच बोलवायचं असेल म्हणून मग अचानक प्लॅनिंग झाले आणि आम्ही निघालेलो होतो मग दर्शनासाठी. तर मला असं वाटत होतं खूप सारं मोकळं ग्राउंड वगैरे असेल ते असेल, पण अगदी म्हणजे गल्ली आहे आणि तिथं सगळी जी दर्शनासाठी लाईन जी आहे ती लागलेली असते. तर बघू शकतात तुम्ही किती भाविक भक्त, किती इथं गर्दी आहे दर्शनासाठी. तर मग आम्ही इथे लाईनीमध्ये लागलेलो होतो आणि दर्शन घेण्यासाठी सगळ्यांची जी उत्साह आहे तो चालू होता. इथून छान दर्शन दिसत होतं, पण कॅमेरामध्ये इतकं व्यवस्थित दिसत नाही. जवळ गेल्यानंतर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दर्शन आहे ते मी दाखवतेच बाप्पांचं. तर इतकी गर्दी होती आणि आम्ही ज्या ठिकाणाहून निघालो तिकडनं ही लाईनीमध्ये अक्षरशः लोक बसलेले होते आणि खरंच खूप गर्दी होती. प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी इथे येत असते आणि जागा म्हणजे मेन कमी पडते इथे भक्तांसाठी. मोकळी जागा जर राहिली असती तर मग दर्शन व्यवस्थित बाप्पाचं आपल्याला घेता आलं असतं. तरीही इतकं छान वाटत होतं ना खरंच. आणि ज्यांना मात्र त्रास असेल गर्दी वगैरेमध्ये जाण्याचा वगैरे, ज्यांच्याने गर्दीमध्ये झेपलं जात नाही किंवा सहन होत नाही, त्यांनी जरा लांबून मुखदर्शन घेतलं तरीही चालतं. तर बघू शकतात किती मस्त छान दर्शन झालेलं होतं आमचं जवळूनच. तर कधी कधी मनात नसतानाही अशा म्हणजे आपल्याला अपेक्षेच्या बाहेर जे भगवंत दर्शन देतो त्यावेळेस खरंच मनाला खूप आनंद वाटतो आणि खूप छान वाटलं होतं तिकडे गेल्यानंतर. मस्त छान दर्शन वगैरे घेतलं आणि गर्दीत ना मोबाईल वगैरे बाहेर काढण्यासाठी पण जरा भीतीच वाटते की कसं गर्दीमध्ये काही सांगता येत नाही. त्यामुळे मग जरा जसं होईल तसं थोडं जे शूट होतं ते मी केलेलं होतं. आणि घरी आल्यावर बाप्पांना मस्त छान असं फूल जे होतं जास्वंदाच्या झाडाला ते आलेलं होतं. मस्त छान फूल आपल्या घरात माझ्या तर लालबागच्या राजाचा फोटो आहेच, जो मी माझ्या मुख्य आपला किचनमध्ये जाण्यासाठी जो दरवाजा येतो ना तिथे लावलेला आहे. आधीच्या घरापासूनच आहे. तर तिथे लालबागच्या राजाला ते फूल जे होतं ते वाहिलेलं होतं. त्यानंतर मग गणपती गेल्यानंतर ही आपली साफसफाई असते. गणपती यायच्या आधी आपण साफसफाई करतो. गेल्यावर काही साफसफाईची गरज नसते, पण जेवढं आपलं पूजेचं साहित्य वगैरे जे काही म्हणजे आपण काढलेलं असतं ते मग सगळं पूजेचं साहित्य वगैरे ते सगळं सामान वगैरे जे काही लागणार होतं ते व्यवस्थित घासून मला ठेवून द्यायचं होतं, कारण तसंच ठेवल्यावरती जास्त खराब होऊन जातं आणि नेक्स्ट टाईम मग ज्या वेळेस पूजेच्या वेळेस आपल्याला सामान लागतं त्या टायमिंगला जास्त खराब असल्यामुळे घासायलाही त्रास होतो. तर त्यामुळे ते सगळं जे काही साहित्य होतं माझं तांब्या ताटातलं जे सगळं दिवे वगैरे ते सगळं संपूर्ण घासून घेतलेलं होतं आणि पुसून घेतल्यानंतर मग ते फॅन खाली ठेवून दिलेलं होतं जेणेकरून व्यवस्थित सुकून जाईल आणि एका कॅरी बॅगमध्ये बांधून मग मी ते नंतर ठेवून देईल. आणि डेकोरेशनचं जे काही सामान वगैरे वरतीच पडलेलं होतं तेही सगळं आवरून सावरून व्यवस्थित ठेवून द्यायचं होतं, जेणेकरून पुढच्या वर्षी नेक्स्ट टाईम ज्या वेळेस आपल्याला हे सगळं साहित्य लागेल त्या टायमिंगला मग व्यवस्थित काढून त्याच्यात थोडंफार एक्स्ट्राचं सामान आणून मग ते पुढच्या वर्षाचं डेकोरेशन जे आहे ते आपलं होऊन जाईल. तर
याला मी व्यवस्थित असं जम्बो पिशवी होती माझ्याकडे, तिच्यामध्ये बांधून आता माळ्यावरती वगैरे याला पण ठेवण्यासाठी जागा जी आहे ती शोधावी लागेल. कुठलीही वस्तू घरात आणली म्हणजे तिला ठेवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला जागा बघावी लागते, की ही वस्तू जर आपल्याला जास्त दिवसासाठी ठेवायची आहे तर तेवढी मुबलक प्रमाणामध्ये जागा पण हवी. तर आता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅकिंग करून ठेवून देत आहे, म्हणजे खराब होणार नाही त्यासाठी. तर ते सगळं छोट्या मोठ्या वस्तू इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे होतच राहतात. ते सगळं आवरत मग मला अख्खा दिवस माझा तसाच निघून गेला. आणि मग आणि जे काही म्हणजे प्रसाद वगैरे आणलेलं होतं बाकीच्यांनी, मोदक म्हणा किंवा आपलं केळी किंवा फ्रूट्स बरेच काय काय आणलेले होते सगळ्यांनी. तर मग मी ते जे कोणी दर्शनाला वगैरे येत होते त्यांना प्रसाद स्वरूपामध्ये सगळं काही जे होतं ते वाटून दिलं. कारण आपण केळी पण खाऊन किती खाणार, किंवा जास्त करून त्या केळीचा प्रसाद आणि मोदक वगैरे हेच आणतात. तर मग आपणही घरामध्ये 3-4 व्यक्ती खाऊन आणि मुलं, आणि ह्या दिवसाचं खरंच गोड काही खाऊ वाटत नाही, त्यामुळे ते आपण तसंच ठेवून वाया न घालवता असं कोणालाही प्रसाद स्वरूपामध्ये देऊन दिलं तर त्या वस्तूंचा वापर खरंच, किंवा ते खाल्लं जातं, अन्न वाया जात नाही. किंवा आपल्या इथं मंदिर वगैरे असेल तिथं काही असतात बरेचसे जण, तर मग तिथे जरी आपण नेऊ, जे गरजू लोक आहेत त्यांनाही दिला तो प्रसाद तरी पण चालतो. जर वाटणं शक्य नाही झालं किंवा घाई गडबड झाली त्यावेळेस, तर मग एखाद्याच्या पोटात तरी ते जाईल. असं करून मग त्या वस्तूंचा वापर जो आहे तो योग्य आपण करून घेतला पाहिजे. कारण इतकं सगळं आपल्याच्याने नाहीच शक्य होत. खाणं पिणं भरपूर जण येतात आणि 1.5 दिवसाचा गणपती म्हटल्यावर सगळे एकाच दिवशी येतात, त्यामुळे खूप प्रसाद असतो. तर असो, घरातली पूजा वगैरे संपूर्ण संध्याकाळी आवरून घेतल्यानंतर मग संध्याकाळी आमच्या बाप्पाचं दर्शन जे आहे ते तुम्हाला करवत आहे. आता हा गणपती कुठला तुम्ही म्हणणार, तर हा गणपती म्हणजे आमचा सोसायटीतला. तर आमच्या सोसायटीतले गणपती बाप्पा आहेत. 5 दिवसाचा गणपती आमच्या सोसायटीमध्ये असतो. तर 5 दिवसामध्ये बरेचसे आमच्या सोसायटीत मुलांसाठी म्हणजे खूप सारे खेळ असतात, किंवा डान्स असतो, सिंगिंग असतं, परत आपलं रांगोळी कॉम्पिटिशन असते, ड्रॉइंग कॉम्पिटिशन असते. असे बरेचसे प्रकार जे आहेत ते गणपती बाप्पाच्या 5 दिवसामध्ये असं मुलांना जेणेकरून करमणूक होईल, 5 दिवस पुरेपूर आमच्या सोसायटीमध्ये प्रयत्न जो आहे तो चालू असतो. आणि शेवटच्या दिवशी मात्र मग ज्यांनी काय काय केलेलं असेल त्यांना प्राईज वगैरे इथं दिलं जातं. तर एकेकाला येऊन मग ते बोलवतात आणि प्राईज मेडल म्हणून त्या मुलांना दिलेलं होतं. रांगोळी कॉम्पिटिशनमध्ये पण बऱ्याच जणींनी भाग घेतलेलं होतं, आणि ह्या सिद्धिवेदून त्यांनी डान्समध्ये घेतलेलं होतं. तर डान्समध्ये त्यांचा फर्स्ट नंबर आलेला होता तिथे, तर त्यांना पण मेडल मिळालेलं होतं डान्समध्ये सोसायटीच्या इथं. तर अशा पद्धतीने मग मस्त छान असं जे सेलिब्रेशन होतं, 5 दिवस मुलांनी इतका एन्जॉय केलेला होता, खूप एन्जॉय केलेला होता. तर असं छोटे मोठे कार्यक्रम जर सोसायटीमध्ये होत राहिले तर आपल्यालाही बरं वाटतं आणि मुलांनाही छान वाटतं, आणि व्हायला पण पाहिजे, जेणेकरून एवढे देवाचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र येतात आणि सेलिब्रेशन जे आहे ते करत असतात. आणि मुलं तर अगदी 5 दिवस घरामध्येच नव्हती, खालीच असायची दिवसभर. आणि हे सगळं जेवणाचं जे आहे ते संध्याकाळच्या टायमिंगला आमच्या इथं ठेवलेलं होतं. पनीरची भाजी, छोलेची भाजी, डाळ, भात, पापड, भजी आणि चपाती होती. तर असं जेवण संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या वेळेस जेवणासाठी होतं. मग आम्ही सगळं सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही जेवण केलं, आणि त्यानंतर मग आमचा चालू होता इथं डान्स. तर माझं शूट करण्यासाठी कोणी नव्हतं, ह्या पण त्यांच्या नादात होत्या दोघीजणी. मग मी स्वतःचं काही घेतलं नाही, फक्त जेवढं काही होतं तेवढं तुम्हाला दाखवत आहे. आणि पाऊस येत असल्यामुळे जास्त शूट पण करता आलं नाही, पण सगळ्यांनी खूप एन्जॉय केला, खूप छान वाटलं. अशा पद्धतीने आम्ही गणपतीचं जे सेलिब्रेशन होतं ते केलेलं होतं. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौराईचं दाखवेल, ते नक्की बघा उद्याचा व्हिडिओही. तर चला मग मी व्हिडिओच्या इथे एंड करते. व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह उद्याचा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.